जय श्रीराम. आपण सगळेजण चला अध्यात्म जगूया ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि या उपक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपण रोज काही ठराविक माळा जप करतो आहे. म्हणजे नाम घेऊन आपण नामाच्या अनुसंधानामध्ये राहतो, भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो. तर या अनुषंगाने अनेकांची अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली की महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आपण काही चिंतन करावं, जेणेकरून आपला सगळ्यांचा अभ्यास होईल. आणि आज रामनवमी आहे, तर प्रभू रामरायांचे आशीर्वाद घेऊन आणि महाराजांच्या आशीर्वादाने आपण हे सुरू करूया. एखादा विषय महाराजांच्या प्रेरणेने घेऊन त्यावर थोडंसं चिंतन आपण करू, म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो आणि मनामध्ये त्याचं चिंतन आणि मनन केलं की आपल्याला दिवसभर ते आचरण्याच्या दृष्टीने ते फार उपयोगी पडतं. आणि जेवढं आपण चिंतन करू तेवढं आपण मौनामध्ये जातो आणि जेवढं मौनामध्ये जाऊ तेवढं आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकवता येतं. आणि त्याच्यामुळे आपल्या अंतरंगामध्ये जो भगवंत बसलेला आहे त्याला आपल्याला शोधता येतं, किंवा त्याला शोधणं हा या सगळ्या उपक्रमाचा खरं तर मुख्य उद्देश आहे. की आपल्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्याला शोधायचं आहे आपल्याला. आज आपण थोडंसं या विषयावर चिंतन करूया की नाम कशासाठी घ्यायचं. आपण सगळेजण साधना करतो, उपासना करतो. आपण सद्गुरू तत्वाचे आहोत. सद्गुरूंकडनं आपल्याला नाम प्राप्त झालेलं आहे, किंवा आपण आत्ता ते आवडीने घेतो आहे. पण खरंच आपण या गोष्टीचा विचार केला आहे का की आपण हे नाम कशासाठी घेतो? काय साधायचं आहे आपल्याला नाम घेऊन? कशासाठी आपण हे सगळं करतो? म्हणजे आपला प्रपंच व्यवस्थित व्हावा म्हणून आपण उपासना करतो, का बरं वाटतं म्हणून करतो, का वेळ सत्कारणी लागावा म्हणून करतो, भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो? नक्की कशासाठी हे सगळं आपण करतो? भगवंताची प्राप्ती म्हणजे नक्की काय? भगवंताची प्राप्ती म्हणजे जो भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे त्याची जाणीव आपल्याला होणं. आणि ती जाणीव, ज्याला स्वस्वरूपाची जाणीव असं म्हणतात, ती दिवसभर आपल्या अंतरंगामध्ये स्फुरण रूपाने राहणं. जो भगवंताकडनं आपल्याला आनंद प्राप्त होतो तो आपल्याला सतत मिळत राहणं आणि आपली वृत्ती सुधारणं. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये आस्तिक्य बुद्धी उत्पन्न होणं, आपली वृत्ती स्थिर होणं आणि आपल्याला आंतरिक समाधान प्राप्त होणं, यासाठी खरं तर नाम घ्यायचं आहे. महाराज म्हणतात की नाम ही आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. बघा, नाम हे सूक्ष्म आहे, वृत्ती सूक्ष्म आहे आणि भगवंतसुद्धा सूक्ष्म आहे. आपल्याला भगवंत गाठायचा आहे म्हणजे हृदयामध्ये जो आपल्या भगवंत चैतन्य रूपाने वसलेला आहे त्याला आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला त्याच्यापासून आनंद आणि समाधानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर भगवंत सूक्ष्म असल्यामुळे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला तितकाच सूक्ष्म उपाय लागतो असं महाराजांचं सांगणं आहे. तो उपाय म्हणजे नाम. नाम हे अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे काय? जे आपल्या साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. जे स्थूल आहे ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसतं. जे सूक्ष्म आहे ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. ही सूक्ष्माची व्याख्या आहे. आता बघा, आपली वृत्ती आपल्याला दिसत नाही म्हणजे साध्या डोळ्यांनी, ती अनुभवता येते. नाम हे सुद्धा सूक्ष्म आहे आणि भगवंत हा सुद्धा सूक्ष्म आहे. महाराज म्हणतात की आपली वृत्ती
नाममय झाली पाहिजे, म्हणजे वृत्तीचं नामाशी लग्न होऊन ती भगवंतमय आणि नाममय झाली पाहिजे, म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. नामाने चित्तशुद्धी होते, नामाने वृत्ती सुधारते. नाम कशासाठी घ्यायचं? तर आपल्या अंतःकरणाची शुद्धी करण्यासाठी घ्यायचं. कारण शुद्ध अंतःकरणामध्येच भगवंत प्रकट होतो. आपल्याला जर भगवंत गाठायचा असेल तर आपल्याला आपली वृत्ती ही स्वच्छ करावी लागते. आपलं अंतःकरण आपल्याला शुद्ध करावं लागतं. अंतःकरण शुद्ध झालं की आपलं आचरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट होतो. जेवढं आपण नाम घेत जाऊ तेवढी आपली वृत्ती सुधारते. आपल्याला लोकांचे दोष कमी दिसायला लागतात. आपल्याला आपल्या स्वतःमधल्या चुकांची जाणीव व्हायला लागते. आपल्यामध्ये काय विकार आहेत, आपल्यामध्ये दुसऱ्याविषयी काय भावना आहेत, द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे, राग आहे, लोभ आहे, मोह आहे, हे सगळे षड्विकार जे भरलेले आहेत, विषय वासनांनी आपलं अंतःकरण भरलेलं आहे, त्याची जाणीव होते. मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, आपण हे चुकीचं वागतोय. आपल्या मनामध्ये जर अशुद्ध भाव आलेला असेल तर तो आपल्याला दूर करायचा आहे. आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नको, आपल्या मनामध्ये कुठली अशुद्ध भावना नको, मत्सर नको, आपल्या मनामध्ये राग नको, आपल्या मनामध्ये कुठली क्रोधाची भावना नको, कारण त्याने आपलंच चित्त दुश्चित्त होऊन जातं. जर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला अंतःकरणाची शुद्धी करावी लागते. त्याच्यासाठी नाम आहे. आणि जेवढं आपण नाम घेत जाऊ तेवढी आपली वृत्ती सुधारते, आपलं आचरण सुधारतं, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. विवेक जागृत राहिला की आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही आणि आपल्या वाट्याला प्रारब्ध भोग येत नाही. आपण अतिशय शांतपणे आयुष्य जगू शकतो. आपण स्थिर भावनेने राहू शकतो. आपण स्वस्थ राहू शकतो. आपल्या मनामध्ये स्वयंभू आनंद आणि समाधान उत्पन्न होतं. आपल्या नजरेमध्ये प्रेम येतं. आपल्या पाहण्यामध्ये, बोलण्यामध्ये एक प्रकारचा धीमेपणा येतो, सौम्यपणा येतो. अतिशय शांततेने आयुष्य जगता येतं. कोणी कितीही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो त्रास आतपर्यंत जात नाही. आपली वृत्ती सुधारते, आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अतिशय आनंदामध्ये आपला दिवस जातो. आणि म्हणून महाराज म्हणतात की भरपूर आपण जर नाम घेतलं तर आपली वृत्ती भगवंतमय होते आणि आपल्याला भगवंतापासून येणारा जो आनंद आहे किंवा समाधान आहे त्याची प्राप्ती होते. म्हणून नाम घ्यायचे. कुठल्याही प्रापंचिक गोष्टी मिळाव्या म्हणून आपल्याला नाम घ्यायचं नाही. आपल्याला सकाम उपासना करायची नाही. आपली उपासना ही भगवंतासाठीच पाहिजे. देवा मला तू आवडतोस म्हणून मी तुझं नाम घेतो, अशा भावनेने आपण नाम घ्यावं. म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्त होतो. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट होतो. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम प्रकट होतं आणि प्रेमातच राम रमतो असं महाराज म्हणतात. हेच आपल्याला नाम घेण्यासाठी प्रवृत्त करतं. आणि नाम घेता घेता आपण दिवसभर अनुसंधानामध्ये राहिलो की दिवसभर आपण भगवंताच्या कडून येणारा जो आनंद आहे आणि समाधान आहे त्यामध्ये राहतो. म्हणून आपल्याला नाम घ्यायचं आहे. जय श्रीराम.